तिसरं महायुद्ध पेटणार आहे का अशी शक्यता आता वर्तवली जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि हे सुरू झालंय दोन राष्ट्रांमध्ये जो तणाव होता त्यामध्ये आता तिसऱ्या राष्ट्रानं जी उडी घेतली आहे त्यामुळे आपण बोलतोय इस्रायल इराण यांच्या संघर्षाबद्दल आणि त्यात अमेरिकेने घेतलेल्या उडीबद्दल। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे, तर इराणच्या फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले केलेत। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय। एकंदरीतच आपण पाहतोय की दोन राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की युद्ध सुरू आहे, तणाव सुरू आहे, त्यात आता अमेरिकेने एंट्री घेतली आहे। अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे। नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडेच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेने स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे। म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय। नेमकं काय B-2 स्टील्थ बॉम्बरची वैशिष्ट्य पाहूयात। शस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। तर अमेरिका आमचा बदला विसरणार नाही। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चांगलाच संतापलाय। खोमेनी यांचं नवं विधान आता समोर आलंय। युद्धात अमेरिकेच्या एंट्रीनं आता न विसरणारं नुकसान होणार आहे असा थेट इशाराच इराणनं अमेरिकेला दिलाय। तर इराणच्या 3 अणुस्थळांवरती अमेरिकेनं हल्ला केला होता, त्यानंतर ही प्रतिक्रिया आपण पाहतोय। अमेरिकेच्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम सुद्धा भविष्यात दिसू शकतात। मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। सोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटकाही बसू शकतो। तेलांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेविरोधात इतर देशही युद्धात उतरले तर तिसरं महायुद्ध सुद्धा होण्याची भीती आहे। मध्य पूर्वेत तणाव वाढेल, जागतिक अर्थव्यवस्थेला याचा फटका बसेल। आपण पाहतोय की या युद्धाचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय असतील। मध्य पूर्वेत तणाव वाढू शकतो, जागतिक अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो। तर तेल प्रति लिटर बॅरल किंमत ही $100च्याही पार जाण्याची शक्यता आहे। इराण आणखी गुप्तपणे अणुशस्त्र प्रकल्पाचा प्रयत्न करू शकतोय। अमेरिकेविरोधात रशिया, चीन आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता आहे। अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। तर इराणनं युद्ध थांबवलं नाही तर याही पेक्षा तीव्र हल्ले करू असाही इशारा दिलेला आहे। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलंय असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। Precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far.
तर हवाई हल्ल्यानंतर इराणनं त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला थेट इशारा दिलाय. युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू, अशी धमकीच इराणनं दिली आहे. अमेरिकेनं नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहे असं इराणनं म्हटलंय. तर इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय आणि म्हणून आता मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका उडण्याची ही शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेनं त्यांच्या सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेनं B-2 बॉम्बर्स वापरून इराणच्या 3 अणुस्थळांवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर इराणनं अमेरिकेला बदल्याची धमकी दिली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवरती आता हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये होते अशी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवरती जो बॉम्ब हल्ला झाला होता त्यावेळी स्वतः ट्रम्प हे बॉम्ब रूममध्ये मॉनिटरिंग करत होते. इराणवरील संपूर्ण कारवाईवरती ट्रम्प यांचं अगदी बारीक लक्ष होतं. इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी स्वतःच माहिती दिली होती आणि त्यानंतर आता कळतंय की या हल्ल्याचं मॉनिटरिंगही त्यांनीच केलंय. अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं म्हटलेलं आहे. फोर्डो, तन्नाज आणि इफान या 3 अणुकेंद्रांवरती हल्ला झाल्याचं संघटनेनं म्हटलंय. तर इराणनं आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्याचंही आवाहन केलंय. याशिवाय अणु कार्यक्रम थांबवू देणार नाही. چگونه کردیم خانواده‌مون باید بلرزه من به گازه شهرانو زدم इराण आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांमधील युद्ध पेटलं असताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यामध्ये खोमेनी यांचा मुलगा मुज्तबा खोमेनी याचं नाव नाही आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खोमेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता अगदी धोक्यात आल्याचं आता मानलं जात आहे. खोमेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याचीही माहिती आहे. अमेरिकेनं इराण विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवरती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांनी तीव्र चिंताही व्यक्त केलेली आहे. त्यांनी हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचं म्हटलंय. गुटेरेस यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय. तर या संकटावरती कोणताही लष्करी उपाय नाही आहे, केवळ संवादातूनच मार्ग काढता येईल असंही ते म्हणाले. एकंदरीतच हा जो तणाव वाढतोय त्याच्यावरती केवळ संवाद करूनच मार्ग काढता येईल असं आता म्हटलं गेलेलं आहे. शांतता आणि सुरक्षेला या अमेरिकेच्या हल्ल्यावरून धोका निर्माण झालाय असं देखील म्हटलं गेलंय. UN या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे आणि सगळ्या देशांनी मिळून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करू असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आता वळूयात युद्धासंदर्भातल्या एका स्पेशल रिपोर्टकडे. इस्रायल इराण युद्धात जगाची होरपळ होतीये आणि अशात इराणनं इस्रायल विरोधात एका अशा बॉम्बचा वापर केला आहे ज्याला 94 देशांनी बंदी घातली आहे. हा बॉम्ब नेमका कोणता आहे आणि या बॉम्बचा वापर नेमका किती घातक आहे, स्पेशल रिपोर्टमधून सविस्तर जाणून घेऊयात. इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय. या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं. तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय. क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे, या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया. क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी
क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला. 200 ते 2000 मीटरपर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे. एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात. 2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला. दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत. या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत. इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय. त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर इराणच्या युद्धक्षेत्रातून बाहेर काढलेले 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी घरी परतलेत. ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचं दुसरं विमान इराणमधून 280हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत पोहोचलंय. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं एक मोठा दावा केलेला आहे. कुठेही रेडिएशन नाहीये, जीवितहानी झाली नाहीये असा दावा इराणनं केलेला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात नागरिकांना हानी झाली नाहीये, तर इराणच्या 3 आण्विक स्थळांवरती अमेरिकेनं हल्ला केला होता. मात्र यात नागरिकांना कुठेच हानी झाली नाहीये, कुठेही रेडिएशन नाहीये असा दावाच इराणनं केलाय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा घेतोय वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय. मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्कही बजावलाय. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनल यामध्ये थेट लढत आहे. येत्या आठवड्याभरात बदलापूर शहरामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय. येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाडांनी व्यक्त केलाय. आषाढी यात्रेच्या निमित्तानं आज पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर, वाखरी पालखी तळ, दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळून आलाय आणि या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मात्र सदरचा मृतदेह ओळख अद्याप त्याची पटू शकली नाहीये. शहर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीनं तपास सुरू आहे. सांगलीतील बोरगाव इथे शेतात जिवंत अर्भक आढळलंय. तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतात हत्ती क्रासमध्ये पुरुष अर्भक रडताना सापडलं. अर्भकाच्या शरीरावरती आणि डोळ्यात माती गेली होती. रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतूनच रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.
मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर देवस्थानी दर्शनासाठी येताना हिंदू परंपरेला साजेसा सुसंस्कृत असाच पेहराव करावा असं आवाहन करण्यात आलंय. भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वराचं दर्शन घ्यावं असं आवाहन देवस्थान समितीनं केलंय. रायगड जिल्ह्यातील बिरवाडी गावातील स्मशानभूमीची फार दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांनी अंत्यविधी उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची त्यांच्यावरती वेळ आली आहे. 2021च्या महापुरात या स्मशानभूमीची पडझड झाली होती, मात्र अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाहीये. प्रशासनानं लवकर स्मशानभूमीची कामं मार्गी लावावीत अशी मागणीच ग्रामस्थ करतायत. यवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगर रचना आराखडा तयार झालाय. 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ही 2,48,939 इतकी आहे. शहरात एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे, तर 2 नगरसेवक वाढणार असून 29 प्रभागात 57 नगरसेवक असतील. धाराशिवच्या उमरग्यात बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पाचं काम 1994 सालीच पूर्ण झालं, मात्र तुगावातील प्रकल्प बाधितांचं आजही पुनर्वसन झालेलं नाहीये. घरांची मालकी, वीज, पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे 15 दिवसात प्रश्न मार्गी लागले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. येत्या आठवड्याभरामध्ये बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय. येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाडांनी व्यक्त केला. धाराशिवमधील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाहीये. महामंडळाकडून घेतलेल्या बियाणांची शेतकऱ्यांकडून पेरणी केली. बियाणं न उगवल्यानं शेतकरी आता संकटात आलाय. पेरलेलं बियाणं सडून गेलंय. पेरणीसाठी झालेल्या खर्चाच्या नुकसानीची मागणी आता शेतकरी करतायत. तर मावळात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानं लावलेला भातही वाहून गेला. दरम्यान आता 2 दिवस पावसानं उघड देताच पुन्हा शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र रखडलेल्या भात लागवडीमुळे मावळातील असंख्य शेतकऱ्यांना यावर्षी पंढरीची वारी करता येईल की नाही असा प्रश्न पडलाय. पालघरच्या ग्रामीण भागात भात शेतीच्या पेरणीला वेग आलाय. मात्र शेतकऱ्यांचं कृषी सेवा केंद्राकडून अडवणूक केली जाते. आमच्याकडून भात खरेदी केली असेल तरच खत दिल्या जाणार असा अजब फतवाच कृषी केंद्रांनी काढलाय. तर कृषी विभागानं या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचाही आरोप होतोय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाला 14,600 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. मागील काही दिवसांपासून वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया पिकाची खरेदी सुरू झाली होती. आता चियाला मिळत असलेल्या या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंडणगड आगारामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बस दाखल झाल्या आहेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या नव्या बसचं लोकार्पण करण्यात आलं आणि यामुळे मंडणगड आणि परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिकच सुलभ होणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील दळणवळणालाही चालना मिळेल. अन्न, वस्त्र आणि निवाराच नाही तर अनेकांसाठी दारू ही सुद्धा प्राथमिक गरज बनल्याची चर्चा आहे. कारण देशात कपडे खरेदीत घट तर दारू खरेदीत मात्र मोठी वाढ झाली आहे. नेमकं काय झालंय अगदी त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूयात. अन्न, वस्त्र, निवारा आणि दारू. देशात होतीये दारूची जोरदार खरेदी.
कपडे खरेदीत घट पण दारू खरेदीमध्ये वाढ. कर्मा चित्रपटात किशोर कुमारनं गायलेलं दे दारू हे गाणं आजही मद्यपींसाठी मोस्ट फेवरेट असल्याचं दिसतंय. त्याला कारणही अगदी तसंच आहे. सध्या लोक दारूवर दौलत जादा उडवत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दारू खरेदी वाढलीये. 2023-24 मध्ये कपड्यापेक्षा दारूवर अधिक खर्च. भारतीयांनी जवळपास 1.20 लाख कोटींची दारू रचवली आहे. देशातील दारूवरील खर्चात 26% वाढ झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरनं स्पष्ट होतं की यंदा कपड्यांवरील खर्च कमी झालाय तर दारूवरील खर्च 26% वाढलाय. 2023-24 मध्ये कपड्यांवरचा खर्च 7.29 लाख कोटी आणि दारूवरचा खर्च 1.20 लाख कोटी. तर 2022-23 मध्ये कपड्यांवरचा खर्च 7.60 लाख कोटी आणि दारूवरचा खर्च 0.95 लाख कोटी. हे आकडे धक्कादायक आहेत कारण मागील वर्षांपेक्षा 2024 मध्ये कपड्यांवरचा खर्च 30 लाखांनी घटलाय तर दारूवरचा खर्च 25 लाखांनी वाढलाय. यामुळे दारू खरेदीचे आकडे हे देशातील दारुड्यांची संख्या वाढवणार आहेत. त्यामुळे ग्लास खाली ठेवा आणि दारू प्रेमाऐवजी देशप्रेमाला प्राधान्य द्या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.